विजयपूर जिल्ह्यातील गोविंदपूर तालुका चडचण येथे शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या भीषण सामूहिक हत्याकांडाने अवघा चडचण तालुका तर हादरलाच, पण महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात खळबळ उडाली आहे। अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करत 6 जणांचा निर्गुण खून केला। या घटनेमुळे सीमा भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्राथमिक माहितीनुसार गोविंदपूर गावातील निराळे आणि गोलगी कुटुंबामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जमिनीच्या वादावरून संघर्ष सुरू होता। या जुन्या वैमनस्यातूनच हा रक्तरंजित हल्ला घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। शुक्रवारी सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गावात येऊन थेट गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे। या थरारक हल्ल्यात धुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे, राहुल उर्फ रेवणसिद्ध निराळे, समर्थ शिवपुत्र निराळे, शब्बीर अत्तार अशी या 6 जणांची नावे आहेत। सर्वांचा मृत्यू घटनास्थळीच झाल्याचे सांगण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा गोविंदपूरमध्ये दाखल झाला। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। गावात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे। हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथके तयार करण्यात आली असून विविध अंगाने तपास सुरू आहे। निराळे कुटुंब आणि नदाफ यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली। सोलापूर विजयपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या भीमा नदीपासून 2 किमी अंतरावर हे हत्याकांड घडले। गोविंदपूर येथे 6 जणांच्या हत्येनंतर गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तपास पथके घटनास्थळी दाखल झाली असून संशयितांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे। गावातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून सतत गस्त घालण्यात येत आहे। Now and press the bell icon. Never miss a